नमस्कार मित्रांनो, मी तुमचा तनू. आपल्या आयुष्यात उलटे पालटे उद्योग करायचे आपल्याला पहिल्यापासून सवय आहे. त्यामुळे उलटे पालटे उद्योग करायला आले गणेश शेठच्या दुकानात. गणेश शेठ म्हणले उलटे पालटे उद्योग जर केले तर अख्खा दुकानावर आला होईल. म्हणलं नको, आता चला जाता जाता महेश भैया भेटला. महेश भैयाला थोडं टाटा बाय बाय करून आम्ही आलो पुढच्या मार्गाने रस प्यायला आलो. तर ह्यो भैया आपला फॉलोअर आपल्याला भेटायसाठी गाडी वळून माघारी आलता. पण काय जाऊ द्या, त्याची गाठ भेट घेतली ना आलो तो ओम भैयाकडे. त्यांचं ब्लड आर्टचं दुकान आहे, त्यामुळे मग म्हणलं चला आता याची थोडी प्रमोशन करू. बघा आता काय म्हणतोय मी. कोणाला जर ब्लड आर्ट करायचं असेल, कोणाला जर चित्र जर काढायचं असेल म्हणजे रक्ताचं चित्र नाही का, तर नंबर देतो खाली. त्या नंबरवर कॉल करा, मेसेज करा. ज्याला ज्याला रक्ताचं चित्र काढायचे त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि रक्त घेऊन या. नाही इथं आल्यावर काढता येईल. ओके डन. डंता असं म्हणलं जास्त काही मसाळ्यात रक्त देणार आहे. जाऊ द्या मरो द्या. आमची ही म्हैस बी फॉलोअर होती बघा, कशी किलिंग स्माइल दी ती माझ्याकडे बघते आहे का. मला म्हणते मला पण ब्लॉग मध्ये घे ना. म्हणलं का पाय नासके जाऊ दे. मला जाता जाता आपला अजून एक फॉलोअर गाडीवर टाकून आपण त्याला जामखेड मध्ये सोडणार होतो. पब्लिकला हाय हॅलो करीत करीत आम्ही आलो जामखेड मध्ये. तसं जामखेड मधून आलो तर हर्षा बी आलता. मग चला आपल्याला जायचं होतं बीडला. जामखेडची गाडी पकडली मस्तपैकी. जामखेड मधून बीड काय गाडीत बसून तिकीट काढलं. हर्षा माझ्यासोबत, मी हर्षा सोबत आणि तिकीट आमच्या सोबत. जाता जाता ह्यो रस्त्याचा वर मोठा डोंगराव काळा साप पसरला होता. त्याला बघता बघता आम्ही आलो बीड मध्ये. शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून निघलो बस स्टँड कडे निघलोत की आम्हाला तिथून घ्यायची होती गाडी घेतली, बुलेट घेतली. त्या तुलस वतलं. म्हणलं तिच्यात नाही वतलं तर आपल्याला ढकलावं लागेल. जाऊ द्या मरू द्या. आम्ही आता संध्याकाळी थोडी खरेदी करतो. तुम्ही खरेदी झाल्यावर भेटतो आम्ही तुम्हाला. बाय बाय.